1 ऑक्टोबर 2024 रोजी वर्धा सेलू विधानसभेतील आकरे सभागृह वर्धा येथे 4000 महिला उद्योजकांच्या उपस्थितीत गाव माझा उद्योग फाउंडेशनद्वारे एक दिवसीय लखपती दीदी महिला उद्योजक मेळावा यशस्वीरित्या थाटात पार पडला। या कार्यक्रमाला अध्यक्ष तथा मार्गदर्शक म्हणून गाव माझा उद्योग फाउंडेशनचे संस्थापक माननीय पवनजी वानखेडे लाभले, तर कार्यक्रमाचे उद्घाटक व विधानसभा मेंटर म्हणून वर्धा सेलू आमदार माननीय डॉक्टर श्री पंकज भाऊ भोयर यांची विशेष उपस्थिती लाभली। गाव माझा संस्थापक पवनजी वानखेडे यांनी गाव माझाची ध्येय धोरणे व गाव माझाचा आतापर्यंतच्या कामाचा आढावा तसेच विविध शासकीय करारांची माहिती दिली। गाव माझा उद्योग प्रकल्पामुळे विधानसभेतील 6000 कुटुंब तर वर्धा जिल्ह्यातील 24000 कुटुंब हे कसे मालक चालक बनून लखपती बनतील यावर मार्गदर्शन त्यांनी केले। गाव माझा आजचा एकदम भारत ह्या जागतिक ब्रँड विषयी सुद्धा मार्गदर्शन केले। आमदारांनी प्रोजेक्टला मेंटर म्हणून जबाबदारी स्वीकारून MIDCची जागा महिला प्रोजेक्टला प्रामुख्याने मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती आमदारांना करण्यात आली। लँड MIDC कडनं काही रेडी आहे, तर जिथे नाही तिथे आमच्या बहिणींकडून जे आमचे शेतकरी जावई लोक आहेत, शेतकरी लोक सुद्धा आम्हाला त्यांच्या जमिनी आम्हाला द्यायला तयार आहेत, जेणेकरून ज्या 10-20 हजार एकरी जे त्यांचं उत्पन्न आहे ते पुढील 5 वर्षात एकरी लाख रुपयाच्या घरात उद्योगामार्फत उभे करण्याचं आश्वासन आम्ही त्यांना। शेतकरी हा कधीही आत्महत्या करणार नाही। जो स्वाभिमानी जी ताठ कण्यानं जो आमचा शेतकरी आज पूर्ण महाराष्ट्रात विदर्भाच्या शेतकऱ्यांकडे तेवढ्याच अभिमानानं बघितला आणि तेवढा अभिमानी माणूस असतो, तो जर पैशाने खचला तर तो पूर्णतः खचतो। त्याचं जर आर्थिक पाठबळ त्याला मिळालं तर कोणीही पंजाबचाच काय देशातला कुठलाच शेतकरी त्याला मागे हटू शकणार नाही, ही आम्हाला अपेक्षा आहे। पुढील काही महिन्यामध्ये आपला एक प्रोजेक्ट येत आहे, यात जर आपल्याला मार्गदर्शक म्हणून मेंटर म्हणून जर माननीय पंकज भाऊ भोयर यांनी जर पदभार ही जबाबदारी एक तुमच्या सर्वांचा एक भाऊ या नात्याने जर सांभाळली तर नक्कीच आपलं मिशन आपलं विजन दूर नाही। आणि भाऊ जर आज यांची कंपनी जर तुम्ही उभी करून दिली तर उद्योजक बनलेल्या महिलांना पुढच्या 3 पिढ्या मागवून भरायची गरज नाही। 3 पिढ्या यांना कधीही मागवून भरण्याचे इतर समाजात त्यांना आपण मारवाडी गुजराती बनिया हे जे आपण म्हणतो ही संकल्पना आपल्या महिलांना होईल। आणि आमदारांनी आपल्या भाषणात आपल्या विविध रोजगार व स्वयंरोजगारांच्या कामाचा दाखला उपस्थित महिला उद्योजकांना दिला। स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर महिलांनी स्वतःचे मोठे उद्योग उभारले पाहिजे आणि केंद्र सरकार व राज्य सरकार कसे खंबीरपणे महिला उद्योजकांच्या पाठीशी आहे हे मार्मिकपणे समजावून सांगितले। गाव माझा उद्योग फाउंडेशन हे प्रामाणिकपणे महिला उद्योजक घडवण्यासाठी काम करत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे अशा शब्दात त्यांनी गाव माझा प्रकल्पाची प्रशंसा केली आणि भविष्यात महाराष्ट्रात सर्वप्रथम MIDCची जागा वर्धा MIDCत उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन उपस्थित महिला उद्योजकांना दिले। गाव माझा प्रकल्पामुळे खऱ्या अर्थाने लखपती दीदी घडून येतील आणि आपल्या गावाचा व देशाचा आर्थिक विकास घडून येईल असा आशावाद आमदार श्री पंकज भाऊ भोयर यांनी व्यक्त केला। एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंबाला साक्षर करते, त्याचप्रमाणे एक स्त्री उद्योजक झाली तर संपूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होऊन शेतकरी राजा सुखी होईल असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला। आपण वर्धा सेलूतले समजलं पाहिजे सर्वांना, कारण आलेली मंडळी नागपूरची आहे आणि त्यांची तळमळ आहे की आपल्या वर्धा सेलूतल्या महिला भगिनी देखील आपला स्वतःचा उद्योग उभा केला पाहिजे। त्याच्यामुळे आपला देखील ठसका तेवढ्याच जोरात त्यांच्या समोर या ठिकाणी पडला पाहिजे। गाव माझा उद्योग फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या एक दिवसीय कार्यशाळेकरता मंचावर उपस्थित असलेले आपल्या या प्रकल्पाचे CMD सन्माननीय पवनजी वानखेडे, मंचावर उपस्थित माझे मित्र समीरजी शेंडे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या फाउंडेशनच्या संचालिका सन्माननीय अष्टलताताई वानखेडे, सन्माननीय अश्लेषाताई चित्ते आणि विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व लाडक्या बहिणी, आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। एक वेगळं अभियान घेऊन पवन वानखेडे आणि अष्टलताताई वानखेडे त्यांच्या काही सहकार्यांसह या अभियानामध्ये उतरलेले आहेत। त्यांचा उद्देश काय आहे हे पहिले आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं। आज ग्रामीण भागातील परिस्थिती मागच्या काही वर्षापासून वाईट डावत आहे। आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही पूर्णपणे अवलंबून आहे कृषीवर।
आणि आपण बघतोय की मागच्या काही वर्षामध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे आपला शेतकरी बदलून अडचणीत आलेला आहे. त्याला अडचणीतून बाहेर काढण्याकरता जोपर्यंत त्या शेतकरी बांधवाची पत्नी किंवा भगिनी किंवा माता ही जोड उद्योगाची साथ देणार नाही तोपर्यंत आपल्याला संकटातून बाहेर येऊ शकतात. आणि याच्याच करता गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या माध्यमातून काही शासकीय योजना, बँकेच्या सबसिडी या माध्यमातून ग्रामीण भागातल्या महिलांना काही उद्योग उभा करून या कार्यक्रमाला विशेष अतिथी सौ अष्टगाथा वानखेडे, प्रमुख अतिथी समीरजी शेंडे, संचालक शायनिंग स्टार स्कूल तथा सरचिटणीस वर्धा भाजपा, जनरल मॅनेजर जसवंत बहादुरे, नियोजक RM राजकपूर भडके, ARM संजीवनी बावणे, ARM कुंदा कोंडेकर, ARM आश्लेषा चिडे, ZM भारती ताकसांडे, DC कविता एकापुरे, राजुरा VC शारदा शिंदे, वर्धा VC दीपाली कोडापे, RV VC उज्ज्वला मुळे, हिंगणघाट VC प्रणिता पटके, देवळी VC मनोश्री पाटील, TC जया वागाडे, TC सोनू उईके, RV TC नीता बागडे व शारदा हिवरकर, वर्धा सेलू CC ज्योती बावनकर, उषा पाटील, छाया वाडकर, प्रणिता गुमे, पल्लवी पाटील, स्वाती कोटांकर, अर्चना चांभारे, अर्चना अंभोरे, साधना महाकालकर, प्रीती नरड, सर्व FPO तथा परचेस डायरेक्टर UGL आणि हजारोंच्या संख्येने गाव माझा उद्योग सखी प्रामुख्याने उपस्थित होते. गाव माझा न्यूजकरिता ब्युरो रिपोर्ट वर्धा.